असं म्हणतात मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टकं ऐकू नये, कारण ते सूर मन हळवं करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते, ती जेव्हा सासूरवाशीण व्हायला निघते, तेव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड जातं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते. पण जेव्हा हा विधी करण्याची वेळ येते, तेव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवरू शकत नाही. वपू म्हणतात तसं सासरी मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही. हे लिहिण्यामागचं कारण म्हणजे आपल्याकडे लग्नात विहीण म्हणण्याची पद्धत आहे. विहीण म्हणजे मुलीची आई मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घालते आहे, तिचा सांभाळ करावा, ही केली जाणारी विनंती म्हणजे विहीण. मुलीची पाठवणी करताना डोळे पाणावतातच, कारण तिने घरात घालवलेले प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येतात आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे आता परक्याचं धन झालंय हे सूचित करतात. पण या भावना शब्दात करणं सोपं असतं का? अजिबात नाही. पण तरीही एका आईचं हृदय हे समजण्यासाठी आई होणं गरजेचं असतं. म्हणून तर वपू म्हणतात, भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं. एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात मुलीचा विरह हे असून देखील विहीणबाईंना विनंती करते ते या गीतातून. ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. एका ठराविक वयानंतर आई मुलीची मैत्रीण होते. तिला जन्म देताना ज्या कळा सोसाव्या लागतात त्याही ती सोसते, कारण ही मुलगी म्हणजे ती तिच्यात स्वतःला बघत असते. काळजाचा तुकडा जेव्हा सासरी पाठवायचा असतो तेव्हा मन गलबलतं. तो घालवलेला कोणताही क्षण परत येत नाही. पण असं आहे ना, तुम्ही आई म्हणून मुलीला कितीही जीव लावला तरी ती एक दिवस पाठवणीचा क्षण येतोच. आमाप सुख देऊन जाणारी मुलगी विहीणबाईच्या पदरात घालताना त्या आईची अपेक्षा इतकीच असते. ज्या स्त्रीला देखील ही मुलगी आहे ती माझ्या मनातली ही गोष्ट नक्कीच समजू शकते, कारण ती देखील वधूमायेचं असते ना. जेव्हा विहीणबाई आईला मुलीची काळजी करू नका असं आश्वस्त करतात, तेव्हा त्यांचा हात धरून हुंदका अधिक वाढतो. म्हणून तर वपू म्हणतात, समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात. मी पदर पसरते जन्मदायिनी आई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. आईच्या पोटात किती प्रेम साठलेलं असतं याचा अंदाज कधीच लावता येत नाही. जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा जावयाच्या हातात तो हात बघितला की तिला मुलीचे ते लहानपणीचे दिवस आठवतात. त्या आठवणी डोळ्यांसमोर येतात. आईचा हात घट्ट धरून दुडदुडू चालणारी मुलगी आता संसारात पदार्पण करणार हे बघून नवीन घरात आईच्या रूपात असणाऱ्या विहीणबाईशी ती मनातलं एक गुज व्यक्त करते. वपू म्हणतात, ओढ काय असते हे जीव लावल्याशिवाय कळत नाही. मुलगी म्हणजे त्यांची ही सून किती प्रेमळ आहे हे आईला माहीत असतं. पण त्याहीपेक्षा माहेरी लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे तिला आता माझी आठवण कधीही आली तरी तुम्हीच माझ्या जागी राहून प्रेम द्यावं ही विनवणी आई करते. तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. ही विनवणी कधीही ऐकली तरी डोळ्यातून अश्रू येतात. कोणत्याही आईसाठी मुलीची पाठवणीची वेळ म्हणजे साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आई आई म्हणून मागे मागे करणारी कळी आता उमलली आहे हे आई ओळखून असते. म्हणून तर सासरी जाताना आईचा हात सोडवत नाही. तुम्ही तुमच्या आईशी कितीही भांडलात तरी जेव्हा लग्न होऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा आईच्या गळ्यात पडूनच मन मोकळं होतं. वपू म्हणतात, श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही. बरोबर आहे. घरी आल्यावर मुलीच्या वस्तू या तिच्या आठवणी जाग्या करतात, पण तिचा सहवास देऊ शकत नाहीत. तसंच मुलीला देखील आईची आठवण आली तरी फोनवर बोलू शकते, पण त्यावेळी आईचा प्रत्यक्ष सहवास तिला मिळत नाही. ती आपली सगळं देत असते, पण एक क्षण असा येतो जेव्हा तिच्या कुशीत शिरून रडावंसं वाटतं. हे नातंच वेगळं असतं ना, याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लेखक अनामिक. सर्व हक्क लेखकाचे.